राज्य के उप मुख्यमंत्री माननीय अजीत दादा पवार जी की विमान दुर्घटना में दुखद मृत्यु हो गई। मेरे सभी लोगों की ओर से, मेरे रायगढ़ जिले की ओर से, मेरे निर्वाचन क्षेत्र की ओर से मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। ये बहुत दुखद बात है। अजीत दादा एक निडर व्यक्तित्व और तेजस्वी वक्ता है, जिनका हर आदर करते हैं। ये अत्यंत दुख की बात है कि अजीत दादा आज हमें छोड़कर चले गए और ऐसी दुर्भाग्यपूर्ण घटना किसी के जीवन में नहीं होनी चाहिए, लेकिन विधि लिखित इसे कोई टाल नहीं सकता और आज अजीत दादा को भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं, जिनका निधन हो गया है। अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं अत्यंत या अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं। मी माझ्या तमाम जनतेच्या वतीने, माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने की ही जी बाब आहे ही अत्यंत दुःखद आहे। एक निर्भीड व्यक्तिमत्व आणि स्पष्ट वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते अजितदादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत। अत्यंत मनाला वेदना देणारी बाब आहे आणि अशी दुर्दैवी घटना फार कोणाच्या आयुष्यात येऊ नये, परंतु विधिलिखित कोणाला टाळता येत नाही आहे आणि आज अजितदादा गेले, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।